कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला होता। अखेर 12 तासानंतर आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे। 130 एकरांवर वसलेल्या प्राणी संग्रहालयात 3 मादी आणि 1 नर जातीचा बिबट्या आहे। त्यामध्ये नर जातीचा बिबट्या पसार झाला होता। सर्पोद्यानातील विलगीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीजवळ रात्री 8:30च्या सुमारास बिबट्या दिसला। तो झाडीत असल्यामुळे त्याला डार्ट मारून बेशुद्ध करता येत नाही, त्यामुळे त्याला पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। त्याच्या आजूबाजूला 3 पिंजरे लावण्यात आलेत। सीमा भिंत ओलांडून तो बाहेर जाणार नाही। काही वेळात त्याला त्याच्या पिंजऱ्यात परत नेण्यात यश मिळेल असा विश्वास भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे विश्वस्त श्रीराम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं। दरम्यान थोड्या वेळानंतर रेस्क्यू सेंटरमधील पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आला होता। तो पळून गेलेला नाही, तो आजारी असून प्राणी संग्रहालयात असल्याने घाबरण्याचे कारण नाही। सर्व तज्ञ मंडळी या ठिकाणी हजर असून बिबट्या सीमा भिंतीच्या आतच आहे। त्याला बेशुद्ध करून आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली। प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता। प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते। मात्र सोमवारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की पिंजऱ्यामध्ये बिबट्या नाही। पिंजऱ्याच्या लोखंडी सळया वाकवून तो पसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। पसार झालेल्या बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगण्यात येत होतं। त्यासोबतच प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी दिवसभर बंद ठेवण्यात आले होते।